इन्स्केप मधील लेयर्स एंड बुलियन ऑपरेशन्स वरील पाठात आपले स्वागत. आपण शिकणार आहोत लेयर्स, फिल्टर्स आणि बुलियन ऑपरेशन्स. या पाठासाठी वापरणार आहोत उबुंटू लिनक्स 1204 ओएस, इन्स्केप वर्जन 048.4. इन्स्केप उघडण्यासाठी डॅश होम वर जाऊन इन्स्केप टाईप करा. इन्स्केपच्या लोगोवर क्लिक करा. आपण बनवलेली assignment_2.svg ही फाईल उघडा. मी ती डॉक्युमेंट्स फोल्डरमध्ये सेव्ह केलेली होती. प्रथम लेयर्स बद्दल जाणून घेऊ. लेयर मेनू खालील लेयर्स पर्यायावर क्लिक करा. इंटरफेसच्या उजवीकडे लेयर पॅलेट उघडेल. डिफॉल्ट रूपात तिथे लेयर आहे जिचे लेयर 1 हे नाव आहे. नव्या लेयरसाठी लेयर पॅलेट वरील अधिकच्या चिन्हावर क्लिक करा. एड लेयर नावाचा डायलॉग बॉक्स उघडेल. लेयर या टेक्स्ट बॉक्समध्ये लेयरला नाव देता येते. लेयरला आय हे नाव देऊ. आता पोझिशन या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करून लेयरची जागा ठरवू शकतो. येथे 3 पर्याय आहेत. अबाव करंट हा पर्याय या लेयरला चालू लेयरच्या वरती ठेवेल. बिलो करंट हा पर्याय या लेयरला चालू लेयरच्या खाली ठेवेल. एएस सब लेयर ऑफ करंट पर्याय हा चालू लेयरचा भाग असल्याचे दाखवेल. अबाव करंट पर्याय निवडू. एड वर क्लिक करा. आय नावाची नवी लेयर आता लेयर पॅलेट मध्ये दिसत आहे. अशा प्रकारे बो नावाची आणखी एक लेयर बनवा. आता लेयर पॅलेट मध्ये 3 लेयर्स आहेत. आता लेयरचे नाव कसे बदलायचे ते पाहू. प्रथम लेयर 1 वर डबल क्लिक करा आणि त्याला सर्कल नाव देऊन एंटर दाबा. कॅनव्हास वर परत जा. येथे 2 डोळे आणि एक बो आहे. हे आकार आपण बनवलेल्या 2 वेगळ्या लेयर्स मध्ये ठेवू. माऊसच्या सहाय्याने दोन्ही डोळे सिलेक्ट करा. Ctrl+X दाबा. आता डोळे दिसेनासे झाले आहेत. आता लेयर पॅलेट मधील आय लेयर वर क्लिक करा. कॅनव्हास वर जाऊन Ctrl+Alt+V दाबा. हेच बो ह्या आकारासाठी करा. कॅनव्हास वरील सर्व ऑब्जेक्ट्स डिसिलेक्ट करण्यासाठी रिकाम्या जागेवर क्लिक करा. आय आणि लॉक आयकॉन्स वापरून लेयर्स लपवता आणि लॉक करता येतात. लेयर लपवल्यास त्याच्या खालोखालच्या लेयर्स वरील ऑब्जेक्ट्स स्पष्टपणे दिसतात. लेयर लॉक केल्यास विशिष्ट लेयर मध्ये अपघाताने होणारे बदल टाळता येतात. विशेषतः मोठे आणि गुंतागुंतीचे ग्राफिक काम करताना हे उपयोगी ठरते. प्रत्येक लेयरच्या डावीकडे आय आणि लॉक नावाचे 2 आयकॉन आहेत. हे कसे वापरायचे ते जाणून घेऊ. लेयर्स लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी लॉक वर क्लिक करा. मी बो लेयर लॉक केला आहे. लेयर लॉक केल्यास त्यात कोणताही बदल करू शकत नाही. आता कॅनव्हास वरील बो सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ते करता येत नसल्याचे आपल्या लक्षात येईल. आता बो लेयर अनलॉक करा. आता बो ऑब्जेक्ट सिलेक्ट करता येतो आणि त्याच्या प्रॉपर्टीज बदलता येतात. कॅनव्हास वर लेयर दृश्य किंवा अदृश्य करण्यासाठी डावीकडील आय आयकॉन वर क्लिक करा. बो लेयर साठी आय आयकॉन वर क्लिक करू. कॅनव्हास वर काय होते याकडे लक्ष द्या. आता बो लेयरची दुसरी प्रत बनवू. लेयर मेनू खालील डुप्लिकेट करंट लेयर वर क्लिक करा. बो कॉपी नावाची नवी लेयर लेयर पॅलेट विंडो मध्ये तयार झालेली दिसेल. परंतु कॅनव्हास वर नवीन बो दिसणार नाही कारण हे ऑब्जेक्ट आधीच्या लेयरवर ओव्हरलॅप झाले आहे. वरच्या लेयरवरील बो सिलेक्ट करून तो बाजूला सरकवा म्हणजे दोन्ही बो दिसतील. सर्कल लेयर सिलेक्ट करा.
डोळे आणि बो यांच्या भोवती कॅनव्हासवर एक लंबगोल काढा. त्याला केशरी रंग द्या. बॅकग्राऊंडमध्ये लंबगोल आणि इतर ऑब्जेक्ट्स त्याच्या वरच्या बाजूला दिसत आहेत. लेयर्स पॅलेटमधील अधिक चिन्हापुढे 4 आयकॉन्स आहेत जे निवडलेल्या लेयरची जागा ठरवतात. पहिला आयकॉन सिलेक्ट केलेल्या लेयरला वर उचलून सगळ्यात वरचा लेयर बनवेल. सध्या सर्कल लेयर निवडलेली आहे. हा पर्याय निवडल्यावर सर्कल लेयर सगळ्यात वरची लेयर बनलेली दिसेल. शेवटचा आयकॉन निवडलेली लेयर खाली नेऊन सगळ्यात खालची लेयर बनवेल. हा आयकॉन क्लिक करा. आता सर्कल लेयर सर्वात खालची लेयर बनली आहे. दुसरा आयकॉन निवडलेल्या लेयरला एक लेयर वर आणेल. या आयकॉनवर क्लिक करा. सर्कल लेयर ही आय लेयरच्या वर आलेली दिसेल. त्यामुळे आता डोळे दिसणार नाहीत. तिसरा आयकॉन निवडलेल्या लेयरला एक लेयर खाली नेईल. या आयकॉनवर क्लिक करा. आता सर्कल लेयर आय लेयरच्या खाली गेलेली दिसेल. अशा प्रकारे ह्या 4 आयकॉन्सचा उपयोग करता येऊ शकतो. सगळ्यात शेवटचे वजाचे चिन्ह निवडलेली लेयर डिलीट करेल. बो कॉपी लेयर निवडून यावर क्लिक करा. बो कॉपी आता दिसेनाशी झाली आहे. ब्लेंड मोड हा संपूर्ण लेयरवर ब्लेंड फिल्टर वापरायचा शॉर्टकट आहे. म्हणजेच जर निवडलेल्या लेयर्सवरील ऑब्जेक्ट्स ओव्हरलॅप होत असल्यास इन्स्केप या दोन ऑब्जेक्ट्सचे पिक्सेल बाय पिक्सेल मिश्रण करेल. फिल्टर्स दिसण्यासाठी सर्कल सर्वात वर ठेवा. ब्लेंड मोडच्या ड्रॉप डाऊन सूचीवर क्लिक करा. येथे 5 पर्याय आहेत. नॉर्मल हा पहिला पर्याय लेयरवर कुठलाही फिल्टर समाविष्ट करत नाही. हा पर्याय निवडा. लेयरवर कुठलाही फिल्टर समाविष्ट झालेला नाही. पुढे मल्टीप्लाय वर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की सर्वात वरच्या लेयरमधील ऑब्जेक्ट्समधून प्रकाश खालच्या लेयर्सवर झिरपून तेथील ऑब्जेक्ट्स दिसतील. त्याचबरोबर यामुळे रंगांचे मिश्रण होऊन ओव्हरलॅप क्षेत्रात गडद रंग तयार होतील. स्क्रीन हा पुढचा पर्याय आहे. वरच्या ऑब्जेक्ट्सकडे पहा. त्यांच्यामुळे खालची ऑब्जेक्ट्स फिकट दिसतील. म्हणजेच त्यामुळे रंगांचे मिश्रण असे तयार होते की ओव्हरलॅप क्षेत्रात फिकट रंग तयार होतात. डार्कन निवडा. वरच्या लेयर्सवरची ऑब्जेक्ट्स खालच्या लेयर्सवरील ऑब्जेक्ट्सना गडद करतात. आता शेवटचा पर्याय लाइटन निवडा. येथे वरची ऑब्जेक्ट्स खालच्या ऑब्जेक्ट्सना फिकट करतात. आपण केव्हाही नॉर्मल या ब्लेंड मोड वर गेल्यास वापरलेली ब्लेंड फिल्टर्स दिसेनाशी होतील. फिल्टर्स मेनू खाली फिल्टर्सचे अनेक पर्याय आहेत. विशिष्ट फिल्टर वापरण्यासाठी प्रथम ऑब्जेक्ट निवडून नंतर योग्य फिल्टरवर क्लिक करा. सर्कल लेयर पुन्हा सगळ्यात मागे सरकवू. डोळ्याचा आकार निवडा. फिल्टर्स मेनू खालील ब्लर पर्यायातील फॅन्सी ब्लर वर क्लिक करा. डोळ्यात झालेल्या बदलाकडे लक्ष द्या. आता दुसरा डोळा निवडा. फिल्टर्स मेनू खालील बेवेल पर्यायातील स्मार्ट जेली वर क्लिक करा. पुन्हा एकदा डोळ्यात झालेल्या बदलाकडे लक्ष द्या. आता बो सिलेक्ट करा. फिल्टर्स मेनू खालील स्कॅटर मधील एअर स्प्रे निवडा. बो एअर स्प्रे केल्याप्रमाणे दिसेल. ब्लेंड मोडच्या खालोखाल असलेला ओपॅसिटी हा पर्याय निवडलेल्या लेयरची अपारदर्शकता कमी करतो. सर्कल लेयर निवडा. ओपॅसिटी लेव्हल बदलून लंबगोलात झालेला बदल पहा. आता बुलियन ऑपरेशन्स जाणून घेऊ. पाथ मेनू खाली बुलियन ऑपरेशन्सचे हे पर्याय उपलब्ध आहेत. उपलब्ध असलेले हे आकार बाजूला ठेवू. हिरव्या रंगाचा चौरस आणि लाल रंगाचे वर्तुळ काढा. चौरसाच्या वर थोडे कडेला हे वर्तुळ ठेवा. दोन्ही सिलेक्ट करा. पाथ मेनू खालील युनियन वर क्लिक करा. आता दोन्ही आकार जोडले गेले आहेत. Ctrl+Z दाबून उंडो करा. पुन्हा दोन्ही सिलेक्ट करून पाथ मेनू वर जा. डिफरन्स वर क्लिक करून काय होते ते बघा.
Ctrl+Z दाबून उंडो करा. पुन्हा दोन्ही ऑब्जेक्ट्स निवडा. पाथ मेनू खालील इंटरसेक्शन वर क्लिक करून आकारात होणारे बदल पहा. Ctrl+Z दाबून उंडो करा. पुन्हा दोन्ही ऑब्जेक्ट्स निवडा. पाथ मेनू खालील एक्सक्लूशन वर क्लिक करा. आकारात झालेले बदल पहा. Ctrl+Z दाबा. पुन्हा दोन्ही ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करून पाथ मेनू खालील डिव्हिजन वर क्लिक करा. विभागलेल्या वर्तुळावर क्लिक करून तो भाग बाजूला सरकवा. Ctrl+Z दाबून दोन वेळा उंडो करा. पुन्हा दोन्ही ऑब्जेक्ट्स निवडा. पाथ मेनू खालील कट पाथ क्लिक करा. आकारात झालेला बदल पहा. कट पाथ पर्याय केवळ स्ट्रोक असलेल्या ऑब्जेक्टवरच वापरता येतो. प्रथम आकार अनसिलेक्ट करा. आता कुठलाही एक स्ट्रोक निवडून तो बाजूला सरकवा म्हणजे कट पाथ नीट दिसू शकेल. आपण शिकलो ते थोडक्यात. लेयर्स, फिल्टर्स आणि बुलियन ऑपरेशन्स या 4 असाइनमेंट करा. गुलाबी रंगाचा आयत आणि हिरव्या रंगाचा त्रिकोण काढा. आयताच्या वरच्या बाजूला त्रिकोण ठेवा. दोन्ही सिलेक्ट करा. युनियन पर्याय वापरा. हे घराच्या आकारासारखे दिसले पाहिजे. या लेयरला होम नाव द्या. दोन वर्तुळे काढा. दोन्ही एकमेकांवर ठेवा. दोन्ही सिलेक्ट करून डिफरन्स पर्याय वापरा. हे चंद्रकोरीप्रमाणे दिसले पाहिजे. एक लंबगोल काढा. 10 कोन असलेली चांदणी काढा. ती लंबगोलाच्या मध्यभागी ठेवा. दोन्ही सिलेक्ट करून एक्सक्लूशन पर्याय वापरा. अनुक्रमे क्रेसेंट आणि स्टार नावाचे दोन लेयर्स बनवा. चंद्रकोरीचा आकार कट करून क्रेसेंट लेयरमध्ये पेस्ट करा. असेच चांदणीच्या आकारासाठी करा. पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसेल. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. धन्यवाद.